माळी सर आणि खास पाहुणे आपले सावंत सर, शेळगे सरांनी सांगितले. आजचा कार्यक्रम हा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आहे. माझ्या मताने निरोप मानून असं आपण मानणारच नाही. कारण तुम्ही इथून जरी गेला तरी आपलं जे नातं आहे किंवा आपला जो जीव आहे तो कमी होणार नाही याची मी खात्री देतो. आता ही माझी चौथी बॅच आहे. चौथी बॅच मिळाल्यापासून 10वीची चौथी बॅच आहे. चारही बॅचचा 3 बॅचचा 100% निकाल लागलेला आणि यावर्षी सुद्धा 100% निकाल लावायचा प्रयत्न तुम्ही पण करायचा, आम्ही सुद्धा खास करून तुम्ही प्रयत्न करता. आणि आपण पुढच्या आयुष्यात जगताना किंवा आयुष्यात जगताना आपल्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण असतात, काही कमतरता असतात, काही वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टीचा जीवनामध्ये आपल्याला उपयोग होतोच, पण कधी कधी कमतरता असतात किंवा वाईट गोष्टी असतात, त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. याचं एक उदाहरण सांगतो फक्त, बाकी मी जास्त काय बोलणार नाही. की एक MBAचं कॉलेज असतं, त्यांचं काय असते, कार्यशाळा असते. शिक्षक काय करतात, म्हणजे MBA म्हणजे काय, मार्केटिंग असतं, म्हणजे पुस्तक विकणं किंवा इतर काही गोष्टी मार्केटिंग करून विकणं अशा गोष्टी आहेत. मग त्याचा एक प्रोजेक्ट असतो, काय प्रकल्प आपला, किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला 100 रामायणाची पुस्तकं येतात आणि 100 रुपयाला विकायचं घरोघरी जाऊन. असं 8 दिवसाचा त्यांचा प्रोजेक्ट असतो. 8 दिवस घरोघर जातात सगळे आणि ज्या दिवशी त्यांचा निकाल आहे किती विकले विचारायचा, त्याविषयी सगळ्यात जो टॉपचा होता विद्यार्थी त्याला उठवलं त्यांनी. किती विकले, त्याने म्हणजे 8 विकले. दुसऱ्याला विचारलं 10, तिसऱ्याला विचारलं 9, चौथ्याला विचारलं 12. म्हणजे जेवढे टॉपचे होते त्यांनी 12, 15 एवढंच. आणि एकाला उठवलं, तरी म्हणले किती विकला तू, तर ठगले विकले. कसं ठगले विकले म्हणजे तो कसा होता, बोबडा होता. म्हणजे काय झालं नेमकं, शिक्षकाला सरांना आश्चर्यचकित झाले, सर ह्यांनी ठगले विकले म्हणजे सगळे कसं काय विकले. मग त्याला विचारलं नेमकं काय केलं तू, तर तो काय केला, त्यांनी काय केलं, प्रत्येक घरापुढे जायचं, दरवाजा ठोकायचा आणि ते बाहेर आले, देताय तर वाचून टाकू, देताय का वाचून टाकू. म्हणजे याचा ऐकत करून बसायचं, बोबडा असलं त्यापेक्षा दे बाबा असं करून त्यांनी सगळे विकलं. एक कमतरता होती, बरोबर आहे. त्या कमतरतेचा फायदा करून जसं त्यांनी फायदा करून घेतला तसं आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा अशा लहान सहान गोष्टीमधून शिकत मोठं व्हायचं. समजतंय. तुम्हाला पुढच्यासाठी हार्दिक शुभेच्छा, पुढे आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. कधी पण कुठल्या पण गोष्टीची गरज पडली तर कधी पण तुम्ही बिनधास्त शाळेमध्ये येऊ शकता, आम्हाला सांगू शकता. आणि परत एकदा शुभेच्छा आणि परीक्षेला तिकडे यायचं. धन्यवाद.